नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण BA फर्स्ट इयरचा जो फर्स्ट पेपर आहे, परिचय राजकीय संकल्पनांचा, हा यावर्षी या सिलेबसमध्ये थोडासा बदल झालेला आहे. अ, अभ्यास करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक तर आपण सिलेबस समोर ठेवला पाहिजे आणि त्यानुसार सिलेबसमधल्या प्रत्येक सब टॉपिकवर तयारी केली पाहिजे. आणि दुसरी पद्धत ही आहे की मागच्या 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या पाहिजेत आणि त्यानुसार मग त्यामध्ये कुठली प्रश्न पुन्हा पुन्हा विचारलेली आहेत. काही प्रश्नांमध्ये फक्त शब्दरचना बदललेली आहे. यावरून मग आपल्याला कुठली प्रश्न परीक्षेमध्ये येतात याचा अचूक अंदाज बांधता येतो. त्यासाठी भविष्यवाणी करण्याची गरज पडत नाही, तर तुम्ही सुद्धा प्रश्नपत्रिकेमध्ये यावर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठले प्रश्न येतील हे सांगू शकता. एवढा तो सोपा भाग आहे. आता हा जो पहिला पेपर आहे परिचय राजकीय संकल्पनांचा आणि BA फर्स्ट इयरला दुसरा पेपर आहे भारतीय शासन आणि राजकारण. तर अशी दोन पेपर आपल्याला अभ्यासाचे आहेत. यामध्ये पहिल्या पेपरचा जो सिलेबस आहे त्यामध्ये फक्त पहिलं प्रकरण हे बदललेलं आहे. बाकीची प्रकरण ही मागच्या पूर्वीच्या काळात सुद्धा होती. आता यामध्ये पहिलं प्रकरण अशी 4 प्रकरण आहेत. त्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे राज्यशास्त्र. त्यामध्ये पहिला सब टॉपिक आहे मीनिंग अँड डेफिनेशन म्हणजे अर्थ आणि व्याख्या. दुसरा सब टॉपिक आहे नेचर अँड स्कोप म्हणजे स्वरूप आणि व्याप्ती. तिसरा सब टॉपिक आहे करिअर अपॉर्च्युनिटीज इन पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्रातील करिअरच्या संधी काय आहेत याविषयीचं ते सब टॉपिक आहे. ह्या एवढं प्रकरण नवीन आहे आणि आपण राज्यशास्त्र म्हणजे काय यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. राज्यशास्त्राचं स्वरूप आणि व्याप्ती यावर आपण लागलीच व्हिडिओ बनवून टाकू. त्यानंतर करिअरच्या राज्यशास्त्र विषयातील करिअरच्या काय संधी आहेत यावर सुद्धा आपण नुकताच व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तो अत्यंत महत्वाचा आहे, आपण तो पाहावा. त्यानंतर दुसरं प्रकरण आहे स्टेट राज्य. आता या प्रकरणामध्ये हे प्रकरण मागच्या परीक्षेला सुद्धा राहिलेलं आहे. या प्रकरणामध्ये पहिला सब टॉपिक आहे मीनिंग अँड डेफिनेशन. दुसरा सब टॉपिक आहे नेचर ऑफ स्टेट. तिसरा सब टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ स्टेट्स म्हणजे राज्याचं स्वरूप आणि राज्याची घटक. अशी 3 सब टॉपिक आहेत आणि मग हे प्रकरण संपते. आणि या तिन्ही सब टॉपिकवर आपण मागच्या सेमिस्टरमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे. ते ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत, आपण ते पाहू शकता. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे आणि ते सुद्धा अत्यंत सोपं आणि सुटसुटीत आहे गव्हर्नमेंट म्हणजे सरकार किंवा शासन. यामध्ये सुद्धा पहिला सब टॉपिक आहे मीनिंग अँड डेफिनेशन. दुसरा सब टॉपिक आहे पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय शासन किंवा संसदीय सरकार. शासनाची पद्धती आपल्याकडे जे आपण इंग्लंडच्या धर्तीवर संसदीय शासन पद्धती स्वीकारली तर ही कशी आहे आणि संसदीय शासन पद्धतीचं स्वरूप काय आहे असा तो पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे अध्यक्षीय सरकार किंवा अध्यक्षीय शासन. अशी 3 सब टॉपिक असलेलं हे तिसरं प्रकरण आहे. म्हणजे चारही प्रकरणामध्ये 3-3 सब टॉपिक विचारलेले आहेत, दिलेली आहेत आणि अतिशय सुटसुटीत असा सिलेबस केलेला आहे. त्यानंतर चौथा सब टॉपिक आहे सॉव्हरेंटी म्हणजे सार्वभौमत्व. आणि या सार्वभौमत्वाचा त्याचा सुद्धा पहिला सब टॉपिक मीनिंग अँड डेफिनेशन आहे म्हणजे अर्थ आणि व्याख्या. आणि दुसरा सब टॉपिक आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ सॉव्हरेंटी म्हणजे वैशिष्ट्ये, सार्वभौमत्वाची वैशिष्ट्ये सांगा. आणि तिसरा सब टॉपिक आहे टाइप्स ऑफ सॉव्हरेंटी म्हणजे सार्वभौमत्वाचे प्रकार सांगा. अशा पद्धतीने 3-3 सब टॉपिक असलेली ही 4 प्रकरणं आपल्याला या वर्षीच्या सिलेबसमध्ये अभ्यासायची आहेत. असा हा अतिशय सुटसुटीत सिलेबस आहे. यामध्ये पहिल्या टॉपिकला 8 तासचा वेळ दिलेला आहे, दुसऱ्या टॉपिकला 8 तासाचा दिलेला आहे, तिसऱ्या आणि चौथ्या टॉपिकला 7-7 तास. अशा पद्धतीने टोटल 30 तासामध्ये हा सिलेबस आपल्याला संपवायचा आहे. अशा पद्धतीचा सिलेबस आहे. तर मित्रहो, आपल्याला हा सिलेबस लक्षात येईल आणि हा व्हिडिओ आपण पुन्हा पुन्हा पाहावा आणि एकदा सिलेबस आपल्या लक्षात आला की आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करू. आणि प्रत्येक टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवलेली आहेत ते आपण पाहून घ्यावेत. आणि परीक्षेमध्ये म्हणजे BA तर तुम्ही पास होणारच आहात, BA सोबतच आपल्याला आपल्या करिअरच्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षेमध्ये जर झेप घ्यायची असेल तर BA नंतर राज्यशास्त्रात BA केल्यानंतर कुठल्या कुठल्या संधी आहेत या आपण या सिलेबस मधल्या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत.
ते व्हिडिओ थोडा 2-3 वेळेस पहा आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण कुठल्या कुठल्या संधी आहेत आणि त्या संधी कशा पद्धतीने आपण बळकावू शकतो, आपण काबीज करू शकतो. त्या जर करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करावा लागतो, भारतीय सिव्हिल सर्व्हिस मधल्या परीक्षा कशा आहेत आणि त्या सातत्यपूर्ण अभ्यास केला. आपण जर हा विषय समजून घेतला तर आपल्याला ते कशा निश्चितपणे समजतात याचा आपल्याला अंदाज येईल. तर मित्रहो, या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. अधिकाधिक मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आपला उद्देश हा आहे की राज्यशास्त्राचा विद्यार्थी डिग्री प्लस घेतला पाहिजे. कारण राज्यशास्त्राच्या करिअरच्या संधी ह्या वाढलेल्या आहेत. कारण अलीकडं निवडणूक शास्त्र हा विषय ऐरणीवर आलेला आहे आणि निवडणुकीमध्ये इलेक्शन मॅनेजमेंटसाठी राज्यशास्त्राचं अचूक विश्लेषण करणारा, राज्य आणि समाजातल्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणारा आणि एक्झिट पोल अचूकपणे देणारा व्यक्ती हा मीडियाला सुद्धा हवा आहे आणि म्हणून प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणून या गोष्टी लक्षात घेऊन आपण राज्यशास्त्र विषय घेऊन हवी स्वामी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. कारण कला शाखेचा विद्यार्थी हा प्रशासनामध्ये राष्ट्र आणि राष्ट्र निर्माणामध्ये अधिक चांगलं योगदान देऊ शकतो. तर मित्र हो, या चॅनल